दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात I-20 हुंडाई कारमध्ये स्फोट झाला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झालाय. 30 पेक्षा जास्त जण यात जखमी झाले. संध्याकाळी 6:52 कारमध्ये स्फोट झाला. I-20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतले. I-20 कारचा सध्याचा मालक पुलवामाच्या शंभुरा गावचा तारिक नावाचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते. दिल्लीत लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नल जवळ स्फोट. I-20 हुंडाई कारमध्ये भीषण स्फोट. स्फोट झालेली कार हरियाणाची HR-26 7674 असा I-20 कारचा नंबर असल्याची माहिती. कमी वेगात कार चालत होती. संध्याकाळी 6:55 शक्तिशाली स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की कारमध्ये आगडोंब उसळला.